नमस्कार. कोण तुम्ही? बोला. अहो उगी असे खाली बसू नका. उठा बरं, तिकडे खुर्चीवर बसा. नाही ना ग, मी इथेच बरा आहे. अहो इथे खुर्चीवर बसा. बाबासाहेबांनी पाहिले तर चिडतील आमच्यावर. बरोबर बोलला. बोला, काय काम होते? आमच्यातला एक माणूस खूप मोठा होऊन बॅरिस्टर झाला. आमच्यासारख्या गरिबांसाठी तो खूप काही करतात असे मी ऐकले होते. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघण्यात आलो होतो. काय चित्रे, सहस्त्रबुद्धे, काय चाललंय? तुमचा एक भक्त फार लांबून तुम्हाला भेटायला आलाय. अहो हे काय करतायत तुम्ही? नुसतं आम्हाला संपवायचे आहेत. कीर्तिपूजा, मूर्तीपूजा यात आपण किती वर्ष गुलामगिरीत घालवली. आपण माणसाला माणूस मधून कधी स्वीकारणार? किती वेळाचे सांगतोय, ऐकतच नाही. जा बरं, बसा तिकडे. पाणी दे बेटा. नाही ना ग, मी वरती जातीचा आणि खालचा येते. मी कसं तुमचं पाणी येणार? तुम्ही वरतून टाका, मी ओझळीने पितो. आम्ही कोणत्या जातीचे ते महत्वाचे नाही. आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे पाहिक आहोत. घ्या बरं पाणी. नमस्कार. या टिपणीस अनंत सहस्त्रबुद्धे हे महाडचे टिपणीस. अनंत सहस्त्रबुद्धे सुरतचे टिपणीस. महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा मी एक लेख वाचला होता, अतिशय सुंदर होता. यात यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. यावर कोणी आपला हक्क जमवू शकत नाही. अगदी बरोबर. म्हणून मी असं ठरवले आहे की आपण महाडच्या 14 तळ्याचे सत्याग्रह करायचे. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे. यावर कोणा एकाचा अधिकार नाही. चला तर मग तयारीला लागा. तुम्ही पण आहात ना माझ्या बरोबर? मला बाबासाहेब जिथे बोलले मी तिथे येणार, बिनदिक्कत येणार. चला तर मग. आंबेडकर, तुम्ही हे योग्य करत नाही आहात. योग्य अयोग्य सांगणारे तुम्ही कोण? हे आमचं पाणी पाठवत आहे. तुमचं पाणी? चला, मी मान्य केले. यावर तुमचं नाव लिहून दाखवा. तर मिस्टर आंबेडकर, हे तुम्हाला महागात पडेल. काय महागात पडेल? हो, थांबा, धडाच शिकवतो तुम्हाला. तुम्हाला महागातच पडेल. काय महागात पडेल? अहो थांबा, आपण इथं भांडण करायला नाही आलो आहोत. माफी बाबासाहेब, पाणीसाठी भांडण करावं लागतं, हेच आपले मोठे दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपण आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या सुरतच्या धर्तीवर 14 तळ्याचे सत्याग्रह करून आपण पाण्यासाठी नाही तर आपण ही माणसं आहोत हे सांगण्यासाठी आपण हे सत्याग्रह केले आहेत. आपण हे सत्याग्रह करून अस्पृश्यतेचा नष्ट करण्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकत आहोत. धन्यवाद.